नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपले मनपूर्वक स्वागत. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट 12 क्वेश्चन्स रोज पाहत असतो, जे तुम्हाला आपल्या MPSCच्या सर्व परीक्षांमध्ये, महाराष्ट्र शासनाच्या सर्व सरळ परीक्षांमध्ये आणि सर्व केंद्रीय परीक्षांमध्ये पाहायला मिळतील. त्यामुळे जर चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा चॅनल शेअर करा, जेणेकरून सर्वांना याचा उपयोग होईल. आणि जर माझे प्रयत्न तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक जरूर करा. एक विनंती आहे की लेक्चर शेवटपर्यंत पाहत चला आणि स्वतःच्या वैयक्तिक नोट्स एक प्रिपेअर ठेवा तुम्ही बुक त्याचे. तर आज आपण पाहूयात 31 डिसेंबर 2025च्या चालू घडामोडी. प्रश्न क्रमांक 1. अलीकडे चर्चेत असलेले नरसापुरम लेस क्राफ्ट कोणत्या राज्याशी संबंधित आहेत? तर याचे पर्याय आहेत: ए केरळ, बी कर्नाटक, सी आंध्र प्रदेश आणि डी तमिळनाडू. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, आंध्र प्रदेश. त्याचे महत्त्वाचे पॉईंट्स पाहून घ्या. क्राफ्टचे कौतुक पंतप्रधानांनी कोणत्या कार्यक्रमात केले? तर ते मन की बात या कार्यक्रमामध्ये. कोणत्या नदीकाठी हे वसलेलं आहे? तर गोदावरी नदीकाठी. याला भौगोलिक संकेतांक म्हणजे GI टॅग प्राप्त झाला आहे. आणि या क्राफ्टची सुरुवात 1844च्या सुमारास स्कॉटिश मिशनऱ्यांमुळे झाली होती. आणि क्राफ्टमध्ये महीन सुती व रेशमी धाग्यांचा वापर करून कोशे सुईने हाताने त्याचे विणकाम केले जाते. आणि हे जे शिल्प प्रामुख्याने महिलांद्वारे केले जाते व ग्रामीण महिलांसाठी महत्त्वाचं रोजगाराचा हा एक स्रोत आहे. पुढील प्रश्न क्रमांक 2. राष्ट्रप्रेरणास्थळचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुठे केले? असा प्रश्न आहे. त्याचे पर्याय आहेत: ए नवी दिल्ली, बी वाराणसी, सी लखनौ आणि डी प्रयागराज. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, लखनौ. त्याचे महत्त्वाचे पॉईंट्स पाहून घ्या. राष्ट्रप्रेरणा स्थळाचे उद्घाटन 25 डिसेंबर 2025 रोजी उत्तर प्रदेशमधील लखनौ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. हा दिवस अटल बिहारी वाजपेयी, महामना मदन मोहन मालवीय आणि महाराज बिजली पासी यांच्या जयंतीचा विशेष योग होता. 65 एकर क्षेत्रामध्ये 230 कोटी खर्चून विकसित करण्यात आलेला आहे हा. आणि या संकुलात कमळाच्या आकाराचे सुमारे 98,000 चौरस फुटांचे अत्याधुनिक डिजिटल संग्रहालय आहे. हे चारही पॉईंट्स महत्त्वाचे आहेतच, पण इमेजही पाहत चला मुलांनो. पुढील प्रश्न क्रमांक 3. जगातील सर्वात लांब एक्सप्रेसवे बोगदा अलीकडे कोणत्या देशाने सुरू केलेला आहे? जगातील सर्वात लांब. ए भारत, बी रशिया, सी चीन आणि डी जपान. तर याचं योग्य उत्तर आहे सी चीन. महत्त्वाचे पॉईंट्स पाहून घ्या. तियानशान शेंगली बोगदा झिंजियांग उइगर स्वायत्त प्रदेशात हा स्थित आहे. याची लांबी जवळजवळ 22.13 किलोमीटर आहे. बोगदा कोणत्या एक्सप्रेसवेचा भाग आहे? तर GO711 उरुकमी ह्युली एक्सप्रेसचा हा भाग आहे. आणि या प्रकल्पामुळे उरुमकी ते कोरला प्रवासाचा वेळ सुमारे 7 तासांवरून 30 तासांपर्यंत कमी झाला आहे. म्हणजे खरंच हा विशेष आहे. प्रश्न क्रमांक 4. डिसेंबर 2025 ओडिशाच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती झाली? त्याचे पर्याय आहेत: ए तुनू मिश्रा, बी अनुपमा अग्रवाल, सी अनु गर्ग आणि डी अर्चना वर्मा. याचं योग्य उत्तर आहे अनु गर्ग. महत्त्वाचे पॉईंट्स पाहून घ्या. त्या 1991 बॅचच्या भारतीय प्रशासकीय सेवेच्या म्हणजे IAS अधिकारी आहेत. त्यांची नियुक्ती मावळते मुख्य सचिव मनोज अहुजा यांच्या 31 डिसेंबर 2025 रोजी निवृत्तीनंतर करण्यात आलेली आहे. मुख्य सचिवपदापूर्वी त्या विकास आयुक्त सह अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत होत्या. अनु गर्ग यांच्याकडे जलसंपदा विभागाचा अतिरिक्त कार्यभाग देखील होता. पुढील प्रश्न क्रमांक 5. 2026 भारतात कोणत्या 3 नवीन देशांतर्गत डोमेस्टिक विमान कंपन्यांना नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट म्हणजे
NOC मंजूर करण्यात आलेली आहे. तर याचं मी तुम्हाला डायरेक्ट उत्तर सांगते. याचं योग्य उत्तर आहे सी शंक एअर, अल हिंद एअर आणि फ्लाय एक्सप्रेस यांना. तर असा निर्णय का घेण्यात आला आहे, तर इंडिगो 65% आणि एअर इंडिया 27% मिळून भारताच्या देशांतर्गत हवाई बाजारपेठेतील 90% पेक्षा जास्त हिस्सा नियंत्रित करतात, हे मुख्य कारण आहे. अल हिंद एअर ही केरळस्थित प्रादेशिक विमान कंपनी असून ती ATR टर्बोप्रॉप विमानांद्वारे अल्प अंतराच्या मार्गावरती उड्डाणे करणार आहे. आणि शंख एअर ही उत्तर प्रदेश स्थित विमान कंपनी असून तिचे मुख्य केंद्र नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल. आणि फ्लाय एक्सप्रेस ही तेलंगणा केंद्रित लो कॉस्ट प्रवासी व कार्गो विमान कंपनी असून म्हणून कार्यरत होण्याची योजना आखत आहे. पुढील प्रश्न क्रमांक 6. 20वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन 2026 मध्ये कोणत्या ठिकाणी आयोजित होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे 2026 मध्ये? तर त्याचे पर्याय आहेत A पुणे, B नांदेड, C कोल्हापूर आणि D नागपूर. तर त्याचं योग्य उत्तर आहे नांदेडमध्ये. महत्त्वाचे पॉईंट्स पाहून घ्या. विद्रोही सांस्कृतिक चळवळीने साताऱ्यात होणाऱ्या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावरती बहिष्कार टाकला आहे. 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 1 ते 4 जानेवारी 2026 दरम्यान साताऱ्यात आयोजित केले जाणार आहे. आणि 20वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन फेब्रुवारी 2026 मध्ये नांदेड येथे होण्याचे संकेत आहेत. चौथा पॉईंट आहे 19वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन फेब्रुवारी 2025 मध्ये छत्रपती संभाजीनगर येथे पार पडले होते. हे महत्त्वाचे पॉईंट्स होते त्याचे. पुढील प्रश्न क्रमांक 7. WHAP 8x8 चिलखती वाहने कोणत्या देशाच्या सैन्याला नुकतीच हस्तांतरित करण्यात आली आहेत? तर त्याचे पर्याय आहेत A इजिप्त, B मोरोक्को, C अल्जेरिया आणि D इथे वेगळा पर्याय इथून चुकून तो राहिलेला आहे. त्याचं योग्य उत्तर आहे मोरोक्कोला. ठीक आहे. तर पॉईंट्स पाहून घ्या. टाटा ॲडव्हान्स सिस्टीम लिमिटेडने WHP 8x8 चिलखती वाहनांचा पहिला ताफा रॉयल मोरोक्कन आर्मीला डिसेंबर 2025 मध्ये सुपूर्द केलेला आहे. आणि मोरोक्कोच्या बर्रेशीद येथे भारताच्या खाजगी कंपनीने आफ्रिकेतील पहिले संरक्षण उत्पादन केंद्र उभारलेले आहे. तिसरा मुद्दा आहे या 3 वर्षांच्या कराराअंतर्गत मोरोक्कोला एकूण 150 WHAP लढाऊ वाहने पुरवली जाणार आहेत. प्रश्न क्रमांक 8. हेनली अँड पार्टनर्स वर्ल्ड्स वेल्दीएस्ट सिटीज रिपोर्ट 2025 नुसार मुंबईने जागतिक क्रमवारीत कोणते स्थान मिळविले आहे? त्याचे पर्याय आहेत A 20वे, B 25वे, C 27वे आणि D 30वे. तर त्याचे योग्य उत्तर आहे C 27वे. पॉईंट्स पाहून घ्या. हारन ग्लोबल बिलियनरी सिटीज रिपोर्ट 2025 नुसार अब्जाधीशांच्या संख्येत मुंबईने जगात 3रे स्थान मिळवले आहे. आणि वर्ल्ड स्पेस सिटीज रिपोर्ट 2026 नुसार जीवनमान व समृद्धीच्या निकषांवरती मुंबईची जागतिक क्रमवारी 40 आहेत. हे दोन्ही रिपोर्ट्स वेगवेगळे आहेत आणि त्यानुसार तुम्ही नोट डाऊन करा. प्रश्न क्रमांक 9. DRDOने नुकतीच यशस्वी चाचणी घेतलेले K4 क्षेपणास्त्र कोणत्या प्रकारचे आहे? तर त्याचे पर्याय आहेत A भूआधारित बॅलिस्टिक क्षेपणास्त्र, B हवेतून डागले जाणारे क्षेपणास्त्र, C पाणबुडीवरून डागले जाणारे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आणि D क्रूज क्षेपणास्त्र. याचं योग्य उत्तर आहे पाणबुडीवरून डागले जाणारे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र. पॉईंट्स पाहून घ्या. कॅलम 4 हे 3500 किलोमीटर पल्ल्याचे अण्वस्त्र वाहून नेण्यास सक्षम पाणबुडीवरून डागले जाणारे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. INS अरिहंत ही भारताची दुसरी स्वदेशी अण्वस्त्रधारी अरिहंत क्लास SSBN पाणबुडी आहे. K4 क्षेपणास्त्र भारताच्या अणु त्रिसूत्री म्हणजे न्यूक्लिअर ट्रायड मधील सेकंड स्ट्राईक कॅपॅबिलिटी मजबूत करते. पुढील प्रश्न क्रमांक 10.
वैभव सूर्यवंशी यांना 2025मध्ये कोणता राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला? त्याचे पर्याय आहेत ए. अर्जुन पुरस्कार, बी. खेलरत्न पुरस्कार, सी. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार आणि डी. द्रोणाचार्य पुरस्कार. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार. त्याचे महत्त्वाचे पॉईंट्स पाहून घ्या. वैभव सूर्यवंशीने IPLमध्ये 14 वर्ष 23 दिवसांचे असताना पदार्पण करून इतिहास रचला आहे. म्हणजे यांचे एज कमी आहे. त्यांनी 35 चेंडूंमध्ये शतक झळकावून IPLमधील भारतीय खेळाडूचा सर्वात जलद शतकाचा विक्रम केला. IPL 2025मध्ये वैभव सूर्यवंशींनी 252 धावा 206.56 स्ट्राईक रेटसह करून सुपर स्ट्रायकर ऑफ द सीझन हा पुरस्कार देखील जिंकला. आणि प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार हा 5 ते 18 वयोगटातील मुलांसाठी दिला जाणारा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे. नक्कीच ही मोठी कामगिरी आहे. पुढील प्रश्न क्रमांक 11. बिहारमधील पहिला सुपर कम्प्युटर परमरुद्र कुठे सुरू करण्यात आला? तर त्याचे पर्याय आहेत ए. IIT दिल्ली, बी. IIT मुंबई, सी. IIT पटना आणि डी. NIT पटना. तर त्याचं योग्य उत्तर आहे IIT पटना. पॉईंट्स आहेत त्याचे. हा सुपर कम्प्युटर नॅशनल सुपर कम्प्युटिंग मिशन अंतर्गत कार्यान्वित करण्यात आला आहे NSM नुसार. हा सुपर कम्प्युटर AI, डेटा सायन्स, क्वांटम कम्प्युटिंग, फ्लुइड मेकॅनिक्स यांसारख्या प्रगत संशोधन क्षेत्रांना मदत करेल. पुढील प्रश्न क्रमांक 12 आणि आपल्या लेक्चरमधला शेवटचा प्रश्न. भारतातील पहिले सार्वजनिक खाजगी भागीदारी PPP मॉडेलवरील मेडिकल कॉलेज कोणत्या राज्यामध्ये सुरू झाले? तर त्याचे पर्याय आहेत महाराष्ट्र ए, बी. राजस्थान, सी. मध्य प्रदेश आणि डी. छत्तीसगड. तर त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. मध्य प्रदेश. त्याचे पॉईंट्स पाहून घ्या. 23 डिसेंबर 2025 रोजी धार व बैतूल या आदिवासी बहुल जिल्ह्यांमध्ये PPP मेडिकल कॉलेजची पायाभरणी करण्यात आली. या प्रकल्पांचे भूमिपूजन केंद्रीय आरोग्यमंत्री JP नड्डा व मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव यांच्या हस्ते करण्यात आले. PPP मॉडेलमध्ये सरकार जमीन व प्रशासकीय सहकार्य देते, तर खाजगी भागीदार बांधकाम व व्यवस्थापन करतात. तर आजचे आपले 31 डिसेंबर 2025चे 12 क्वेश्चन्स पाहून झालेले आहेत. लेक्चर शेवटपर्यंत पाहत जा ही विनंती आहे. आणि आज संध्याकाळी तुम्हाला जे आपलं रिव्हिजन लेक्चर आहे म्हणजे कंबाईनसाठी जे काही मी स्टार्ट केलेलं आहे, तर ते तुम्हाला संध्याकाळी मिळून जाईल पुढच्या प्रश्नांचं. त्यामुळे जर शेवटपर्यंत लेक्चर पाहिलं असेल तर थँक्यू सो मच.